नमस्कार वृषभ राशी परिवार, श्री स्वामी समर्थ. अमावस्येनंतर तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती येणार आहे जी तुमचं पूर्ण आयुष्यच बदलून टाकेल. ही व्यक्ती नेमकी कोण आहे, का येते तुमच्या आयुष्यात आणि तिचं नाव ऐकल्यावर तुमचे डोळे पाणवतील. कारण ही व्यक्ती फक्त आनंदच नाही तर तुमच्या भूतकाळातील एक अधुरी भावना पूर्ण करणार आहे. काही वृषभ राशींच्या लोकांसाठी ही व्यक्ती जुनी ओळख असू शकते, तर काहींसाठी ही व्यक्ती देवाने पाठवलेली एक नवीन सुरुवात असेल. पण एक गोष्ट नक्की, ही भेट साधी नाही, ही नियतीने ठरवलेली आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे ते व्यक्तीचे संकेत, नावाचं अक्षर आणि ती कधी येणार. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता मन लावून शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि तुमच्या राशीसाठी मी खाली उपयुक्त आणि तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढवणारे काही उपयुक्त असे प्रोडक्ट व्हिडिओमध्ये टॅग केलेले आहेत, ते एकदा नक्की क्लिक करून बघा. या अमावस्येनंतर तुमच्या आयुष्यात एक असा बदल होणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा हा प्रवास असतो आणि याच काळात काही विशेष व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात. या व्यक्तीचं आगमन हे केवळ योगायोग नसतं, तर ते तुमच्या नशिबात आधीपासूनच लिहिलेलं असतं. ही वेळ तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण तुम्हाला एक असा अनुभव येणार आहे जो तुमचं मन पूर्णपणे बदलून टाकेल. जर तुम्ही आत्तापर्यंत एकटेपणा, ताण किंवा दुःख अनुभवत असाल, तर आता काळ बदलणार आहे. तुमच्या घरात आणि मनात आनंदाची एक नवीन लाट येणार आहे. पण हा आनंद कुणाच्या माध्यमातून येणार आहे हे जाणून घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात का येणार आहे आणि यामागे एक खोल कारण आहे. त्यामुळे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत आणि मन लावून शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल एक महत्त्वाची गोष्ट समजणार आहे. लक्षात ठेवा, अमावस्या म्हणजे केवळ अंधार नाही, तर ती नवीन सुरुवातीचं प्रतीक असते. या दिवशी विश्वातील ऊर्जा बदलते आणि काही लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू लागतात. तुमच्यासाठीही ही वेळ एक मोठा टर्निंग पॉईंट घेऊन येत आहे. तुम्हाला भेटणारी ही व्यक्ती तुमच्या आयुष्यातील रिकाम्या जागा भरून काढणार आहे. अनेक वेळा आपण वाट पाहत असतो की कुणीतरी आपल्याला समजून घ्यावं, आपल्याला साथ द्यावी, आणि हाच क्षण आता तुमच्यासाठी येत आहे. ही व्यक्ती अचानक तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल आणि तुम्हाला आश्चर्यचकित करेल. पण लक्षात ठेवा, ही भेट फक्त योगायोग नाही, तर एक दैवी संकेत आहे. जर तुम्हाला जाणवत असेल की तुमच्या आयुष्यात काहीतरी बदल होणार आहे, तर तुम्ही योग्य दिशेने जात आहात असे समजा. तुम्ही याच्याशी सहमत असाल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय, माझ्या जीवनात मोठा बदल होणार आहे आणि मी योग्य दिशेने जात आहे असे नक्की टाईप करा. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात येण्यामागे एक खास कारण आहे. कदाचित तुम्ही आधीपासून त्यांना ओळखत असाल किंवा कदाचित ती पूर्णपणे नवीन असू शकते. पण एक गोष्ट निश्चित आहे, ही व्यक्ती तुमच्या मनाला स्पर्श करणार आहे. त्यांच्या बोलण्यात, त्यांच्या वागण्यात एक अशी ऊब असेल जी तुम्हाला आतून शांतता देईल. तुम्ही जे हरवलं आहे असं वाटत होतं ते पुन्हा मिळाल्यासारखं तुम्हाला वाटेल. ही वेळ तुम्हाला भावनिकदृष्ट्या खूप काही शिकवणार आहे. त्यामुळे जे काही घडेल ते स्वीकारा आणि त्यात सकारात्मकता शोधा, कारण ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊन एक नवीन अध्याय सुरू करणार आहे. आता तुम्हाला एक प्रश्न पडेल की ही व्यक्ती नेमकी कोण असू शकते. याच उत्तरात तुमच्या आयुष्याचं एक मोठं रहस्य दडलं आहे. अनेक वेळा आपण ज्यांना दुर्लक्षित करतो तेच आपल्या आयुष्यात मोठा बदल घडवतात. कदाचित ही व्यक्ती तुमच्या जवळची असेल किंवा एखादी जुनी ओळख पुन्हा तुमच्या आयुष्यात येईल. ही भेट तुम्हाला भावनिकदृष्ट्या खूप खोलवर स्पर्श करेल. त्यामुळे पुढील काही दिवस तुम्ही लोकांशी कसं वागता, कोणाशी बोलता याकडे लक्ष द्या, कारण तुमच्या आयुष्यात येणारी ही व्यक्ती तुमच्या नशिबाचा एक भाग आहे. थांबा, पुढे सांगितलेली एक गोष्ट जर तुमच्यासोबत जुळली तर समजा हीच ती व्यक्ती आहे जी तुमच्या आयुष्यात येणार आहे. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल, पण त्याचबरोबर तुम्हाला काही महत्त्वाचे धडेही देईल.
त्यांच्या उपस्थितीमुळे तुमचं मन हलकं होईल आणि तुम्हाला नव्या उमेदीने पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल. अनेक वेळा आपण स्वतःलाच कमी समजतो, पण ही व्यक्ती तुम्हाला तुमची खरी किंमत दाखवेल. त्यांच्या बोलण्यात एक वेगळी ताकद असेल, जी तुम्हाला सकारात्मक विचार करण्यास भाग पाडेल. त्यामुळे या व्यक्तीला ओळखण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या या बदलांना घाबरू नका, कारण जे काही घडत आहे ते तुमच्या भल्यासाठीच आहे. ही व्यक्ती तुमच्यासाठी एक आशीर्वाद ठरणार आहे. कदाचित सुरुवातीला तुम्हाला काही गोष्टी समजणार नाहीत, पण हळूहळू सर्व स्पष्ट होईल. ही वेळ तुम्हाला संयम ठेवण्याची आणि विश्वास ठेवण्याची आहे, कारण विश्वातूनच चांगल्या गोष्टी घडतात. ही व्यक्ती तुमच्या घरात येईल तेव्हा वातावरणच बदलून जाईल. तुम्हाला एक वेगळी ऊर्जा जाणवेल. घरात शांतता, आनंद आणि समाधान वाढेल. अनेक दिवसांपासून जे काही अडथळे येत होते ते हळूहळू आता दूर होऊ लागतील. ही व्यक्ती तुमच्यासाठी केवळ एक पाहुणा नसून एक दैवी संदेश घेऊन येणार आहे. तुमच्या मनात एक भावना निर्माण होईल की ही व्यक्ती तुमच्यासाठी खास आहे, आणि ही भावना चुकीची नाही. कारण काही लोक आपल्या आयुष्यात खास कारणांसाठीच येतात. ते आपल्याला काही शिकवतात, आपल्याला पुढे जाण्याची दिशा देतात. त्यामुळे या व्यक्तीला ओळखा आणि त्याचा आदर करा. जर तुम्हाला आत्तापर्यंत वाटत असेल की तुमचं नशीब तुमच्या विरोधात आहे, तर हा विचार आजच बदला. कारण पुढे जे होणार आहे ते तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतं. तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी असे नक्की टाईप करा. लक्षात ठेवा, ही व्यक्ती तुमच्यासाठी आनंदाचं कारण बनेल. त्यांच्या येण्याने तुमच्या आयुष्यातील रिकामेपणा कमी होईल. तुम्हाला पुन्हा एकदा आयुष्य सुंदर वाटू लागेल. ही वेळ तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवण्याची आहे, कारण जे काही घडत आहे ते तुमच्या चांगल्यासाठीच आहे. कधीकधी आपण ज्या गोष्टींची वाट पाहतो त्या अचानक आपल्या समोर येतात. ही व्यक्तीही तशीच आहे. तुम्ही कदाचित यांची वाट पाहत असाल, किंवा कदाचित तुम्हाला माहीतही नसेल की तुम्हाला अशा व्यक्तीची गरज आहे. पण आता ती वेळ आली आहे. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या या बदलांना स्वीकारा, कारण बदलच आपल्याला पुढे नेतात. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात एक नवीन दिशा देईल. तुम्हाला तुमचं खरं ध्येय समजेल आणि तुम्ही नव्या आत्मविश्वासाने पुढे जाल. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काही घडत आहे ते योगायोग नाही, तर ही एक दैवी योजना आहे. तुमच्यासाठी काहीतरी चांगलं घडणार आहे आणि ही व्यक्ती त्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे मन शांत ठेवा आणि सकारात्मक राहा. या काळात तुम्ही एक गोष्ट नक्की लक्षात घ्या की प्रत्येक बदलांच्या मागे एक सकारात्मक कारण असतं. कधीकधी आयुष्यात काही लोक अचानक दूर जातात आणि त्याचवेळी काही नवीन लोक आपल्या आयुष्यात येतात. हीच निसर्गाची पद्धत आहे, जी आपल्याला योग्य लोकांशी जोडते. तुमच्यासाठी येणारी ही व्यक्ती तुम्हाला तुमच्या आयुष्याचा एक नवीन अर्थ समजावून देईल. त्यांच्या सहवासात तुम्हाला एक वेगळी शांती मिळेल. अनेक दिवसांपासून जे प्रश्न तुमच्या मनात होते त्यांची उत्तरं तुम्हाला हळूहळू मिळू लागतील. त्यामुळे या काळात घाई करू नका. प्रत्येक क्षण अनुभवत राहा, कारण ही वेळ तुमच्यासाठी एक आशीर्वाद आहे. तुमच्या आयुष्यात येणारी ही व्यक्ती फक्त आनंदच घेऊन येणार नाही, तर ती तुमचं मनही मजबूत करणार आहे. तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवणार आहे. अनेक वेळा आपण इतरांच्या मतांवर अवलंबून राहतो, पण ही व्यक्ती तुम्हाला स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवायला शिकवेल, ज्याच्या मार्गदर्शनामुळे तुम्हाला आयुष्यात योग्य दिशा मिळेल. ही वेळ तुमच्यासाठी आत्मविश्वास वाढवण्याची आहे. त्यामुळे जे काही संधी येतील त्यांना स्वीकार करा, कारण ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात एक मोठा बदल घडवणार आहे. शेवटी एक गोष्ट मनात ठेवा की तुमच्या आयुष्यात जे काही घडणार आहे ते तुमच्या भल्यासाठीच आहे. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊन तुमचं जीवन अधिक सुंदर बनवणार आहे. त्यांच्या सहवासात तुम्हाला एक नवीन आनंद मिळेल, जो तुम्ही यापूर्वी कधीच अनुभवला नसेल. त्यामुळे या बदलांना मनापासून स्वीकारा आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, कारण कधीकधी एकच व्यक्ती आपल्या आयुष्यात इतका मोठा बदल घडवते की आपलं संपूर्ण आयुष्यच बदलून जातं. आणि कदाचित हीच ती वेळ आहे जेव्हा तुमचं आयुष्य एका सुंदर वळणावरती येणार आहे. तर वृषभ राशी परिवार,
ज्याची तुम्ही इतकी वर्ष वाट पाहत होतात ती व्यक्ती आता तुमच्या आयुष्यात येणार आहे. तिच्या नावाची सुरुवात क, स किंवा म या अक्षरापासून होऊ शकते आणि ही भेट अमावस्येनंतरच्या 7 ते 21 दिवसात होण्याची दाट शक्यता आहे. ही व्यक्ती तुमच्यासाठी फक्त एक नातं नाही, तर तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख संपवणारा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की ही गोष्ट तुमच्यासाठी खरी आहे, तर कमेंट्स करा, माऊली माझ्यासोबत आहे. आणि अशाच राशीस्वामी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढचा व्हिडिओ तुमचं भविष्य अजून स्पष्ट करणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून पुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुमचा कोणताच व्हिडिओ मिस होणार नाही. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद.